नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आता आजचा विषय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे अमावस्या व त्यानंतरच्या फवारणीचं महत्त्व. आता जर काही मंडळी आम्हाला हसते, गंमत करते की अमावस्या आणि किडीचा काय संबंध आहे, तर मी सांगू इच्छितो सर्वांसाठीच. बघा, जे पृथ्वी तलावरील प्राणी आहेत, सगळे प्राणी, त्यात माणूस आला, प्राणी आले, किडे आले, सगळे पक्षी पशु सगळे, तर हे रिदमवर चालतात. दोन रिदम, सूर्याचा म्हणजे दिवसाचा रिदम सूर्याचा आणि रात्रीचा रिदम म्हणजे चंद्राचा. तर जसं माणूस आहे, माणूस हा सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर दिवसभर तो ॲक्टिव्ह राहतो आणि रात्री झोपतो, रात्री तो आराम करतो. तसे वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचा, काही प्राण्यांचा रिदम हा दिवसाचा असतो, काहींचा रात्रीचा म्हणजे काहींचा सूर्याचा आणि काहींचा चंद्राचा असतो. तर हे लॉजिक आहे यामागे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे लॅपिडोप्टेरस इन्सेक्ट आहेत, लॅपिडोप्टेरस म्हणजे बोरर, ज्या आळ्या असतात, मग त्यात जवळपास बहुतांश आळ्या आल्या. म्हणजे आपल्या पिकावरच्या जर पाहिल्या, मुख्य पिकं आपले जे आहेत, सोयाबीनवरची केसाळ आळी, उंटाआळी, पानं खाणारी आळी, शेंगा पोखरणारी आळी, कापसावरची हेलिओथिस पाते आळी, गुलाबी बोंडाळी, स्पोडोप्टेरा, मका ज्वारीवरची फॉल आर्मीवर्म लष्करी आळी, वांग्यावरची फळ पोखरणारी आळी, ह्या ज्या बहुतांश आळ्या आहेत, लॅपिडोप्टेरस इन्सेक्ट जे आहेत, याचा रिदम आहे रात्रीचा, चंद्राचा, आणि ते ॲक्टिव्ह असतात रात्रीच्या वेळेला. हे किडे ॲक्टिव्ह असतात, दिवसा ते लपून बसतात. आता हे आळीचं आहे. तसं रस शोषण करणाऱ्या किडीचं, आता हे जे आहे ॲक्टिव्ह, मोस्ट ॲक्टिव्ह लॅपिडोप्टेरस इन्सेक्टचे मॉथ, जे प्रौढ म्हणतो आपण, ते अमावस्येला जास्त ॲक्टिव्ह असतात, म्हणजे काळोख्या रात्रीमध्ये जास्त ॲक्टिव्ह असतात. याच्या उलटं रसशोषक कीड जी आहे, म्हणजे तुमचा तुडतुडा आहे, पांढरी माशी आहे, थ्रिप्स आहे, तर हे पौर्णिमेला जास्त ॲक्टिव्ह असतात. फुल मून नाईट जी असते त्या पौर्णिमेला रस शोषण करणारी कीड जी आहे ती जास्त ॲक्टिव्ह असते. आता तुम्हाला जर हे तपासायचं असेल तर बघा, पौर्णिमेच्या रात्री तुम्ही बघा, जिथे लाईट चालू असतो, अंधारा आहे सगळीकडे आणि लाईट जर तिथं असेल तर तिथं तुडतुडे आणि रस शोषण करणारी कीड खूप येते. एखाद्या बऱ्याच ठिकाणी अंधार आहे आणि एकच लाईट आहे, अशी पानपट्टी म्हणा किंवा असं ठिकाण जे आहे, तिथं आपण पाहतो तेलात बुडवलेला कागद जो आहे तो लटकवतात, म्हणजे त्याला येऊन ते रस शोषण करणारी किडी चिटकतात. तर रस शोषण करणारी कीड जी आहे, यातली बहुतांश कीड ही पौर्णिमेला जास्त ॲक्टिव्ह असते. लॅपिडोप्टेरस म्हणजे बोरर म्हणजे आळ्या, बहुतांश आळ्यांचे जे पतंग आहेत ते अमावस्येला जास्त ॲक्टिव्ह असतात. तसंच हे जे पतंग आहे, आळ्याचे जे पतंग आहेत, हे अमावस्येला जास्त ॲक्टिव्ह असतात, अंधाऱ्या रात्री जास्त ॲक्टिव्ह असतात. म्हणजेच अंधाऱ्या रात्री जास्तीत जास्त प्रमाणात अंडे घालतात, म्हणजे अमावस्येच्या रात्री जास्तीत जास्त प्रमाणात हे अंडे घालतात. अजून मागचे एखाद दोन दिवस, पुढचे 1-2 दिवस अंडे घालतात, पण सगळ्यात जास्त अंडे घालण्याचं प्रमाण हे अमावस्येच्या काळोख्या रात्री जास्त प्रमाणात होतं. रात्री 12 ते 3च्या दरम्यान सगळ्यात जास्त प्रमाणात ते अंडे घालतात. आता हे जे अंडे घातले, तर आता जसं कापसामध्ये जर आपण पाहिलं तर हेलिओथिस आहे, पाती आळी, गुलाबी बोंडाळी आहे, त्यानंतर पानं खाणारी आळी आहे, स्पोडोप्टेरा आहे. तर हे अंडे घातल्यानंतर साधारणतः 3ऱ्या दिवशी या अंड्यामधून आळी बाहेर पडते, जी पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधली आळी असते. आपल्याला अंडे डोळ्यानं दिसत नाही. बहुतांश आळ्यांचे अंडे जे आहेत ते आपल्याला डोळ्यानं बारीक फार नजरेनं पाहिलं, भिंग लावून पाहिलं तर दिसू शकतात, नाही तर ते दिसत नाही. अंड्यातून बाहेर पडलेली आळी जी आहे ती अत्यंत सूक्ष्म असते. पहिल्या, दुसऱ्या, 3ऱ्या स्टेजमधली आळी बहुतेक आपल्याला दिसत नाही, आणि हे 3ऱ्या दिवशी बाहेर पडणं सुरू होते. जर थंडी असेल जास्त तर मग हे अंड्यातून आळी बाहेर पडायला जरा वेळ लागतो. कुठे 4थ्या दिवशी, कुठे 5व्या दिवशी, काही 6व्या दिवशी, काही 3ऱ्या दिवशी, असं या प्रमाणात हे अंड्यातून आळी बाहेर पडते. आणि मग पहिल्या, दुसऱ्या स्टेजमधली आळी, जसं आता आपण पाती आळीचं जर पाहिलं तर आपल्याला पात्याला डंक दिलेला दिसतो, पातं उघडलेलं दिसतं, पिवळं पडून गळून जातं, पण आळी दिसत नाही. आळी कुठे आहे? ती एकदम छोटी होती,
तिनं डंक दिला, निघून गेली. गुलाबी बोंडाळी आहे, वरतून काही दिसत नाही, बोंडाताळी आहे, कुठं गेली, बारीक होती एकदम, तेव्हा तिनं बारीक छिद्र केलं. नंतर बोंड मोठं झालं तेव्हा ते छिद्रही आपोआप बुजून गेलं आणि आत तिनं तिच्या अवस्था पूर्ण केल्या. तर पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजपर्यंतची अळी आपल्याला दिसत नाही. चौथी स्टेज, 5व्या स्टेजची अळी आपल्याला दिसते आणि तेव्हा आपण जेव्हा त्याला कंट्रोल करायला जातो तेव्हा उशीर झालेला असतो, नुकसान होऊन गेलेलं असतं. त्यामुळं अमावस्येचं काय महत्त्व आहे, तर अमावस्येच्या रात्री जास्तीत जास्त अंडे घातल्यानंतर आपण जर अमावस्येनंतर 3 दिवसाच्या आत अंडीनाशकाचा फवारा जर दिला तर आपण ती आळी अंड्यातून बाहेर पडण्यापूर्वीच तिला नियंत्रित करू शकतो. अंडीनाशकामध्ये सगळ्यात चांगलं अंडीनाशक आहे प्रोफेनोफॉस. म्हणजे आपण त्यातल्या त्यात सरेंडर आपण शिफारस करतो. त्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन असे घटक आहेत. पण आपण हे याच्यासाठी रिकमेंड करतो की यात सायपरमेथ्रिन घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. हा थ्रिप्स असेल तर त्याला कंट्रोल करतो, हा काही प्रमाणात पांढऱ्या माशीला कंट्रोल करतो, छोटी मोठी अळी असेल तर तिलासुद्धा कंट्रोल होतं. त्यामुळं सरेंडरची शिफारस आपण अमावस्येनंतर 3 दिवसाच्या आत सरेंडरची शिफारस करतो. आता पिकानुसार त्याला कशासोबत काय घ्यायचं ते गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर आपण लाईट ट्रॅप घरच्या घरी बनवलेले, मी लाईट ट्रॅप कसे बनवायचे, कसे वापरायचे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तेलाचा डब्बा 20 लिटरचा, एक बाजू कापायची, आतून बाहेरून पिवळा रंग द्यायचा, आतल्या बाजूला 1000 वॅटची हॅलोजनची कांडी लावायची. पिकापेक्षा उंच 1.5 फूट असं उंच राहील असं पिकाकडे तोंड करून 5-7 एकरात एक जरी लाईट ट्रॅप लावला तर अमावस्येला सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह ते पतंग राहणार. आणि जर तुम्ही 2-4 रात्र लावला म्हणजे आता 7 तारखेला अमावस्या आहे, 7 ऑगस्टला द्वार्थी अमावस्या आहे. 7 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता सुरू होते आणि 8 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. तर मुख्य म्हणजे पिरियड आहे तिचा 7 तारखेचा. 7 ऑगस्टची रात्र ही महत्त्वाची आहे. तर तुम्ही 5-6 तारखेपासून जर लाईट ट्रॅप लावले तर तुम्हाला तिथं दिसतील असंख्य पतंग तिथं लाईट ट्रॅपमध्ये येऊन मरतील. त्यामुळं ज्यांनाही शक्य आहे, मग ते सोयाबीनचं शेत असो, कापसाचं शेत असो, मक्याचं शेत असो, वांग्याचं शेत असो, ज्या ज्या पिकावर आळी येते अशा पिकांमध्ये आपल्या शेतात लाईटची व्यवस्था असेल तर लाईट ट्रॅप लावा. म्हणजे ते पतंग तुम्ही तिथं कंट्रोल करणार. लाईट ट्रॅप जर लावले तर बहुतांश पतंग तिथे लाईटमध्ये येऊनच कंट्रोल होतील. सगळे 100% होणार नाही. त्यामुळं आपल्याला अमावस्येनंतरचा फवारा तर घ्यायचाच आहे, पण जेवढे कमी होतील ते अंडेच एक लेंगच होणार नाही. अमावस्येच्या 2-3 रात्र आधी जर लावू शकलात आपण तर लाईट ट्रॅप लावा. आता आपल्या शेतात गुलाबी बोंडाळी आहे का नाही हे आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याला दिसणारच. फुलं लागले म्हणजे गुलाबी बोंडाळी आहे, 100% प्रत्येकाच्या शेतात आहे. मी इथून बसूनच सांगतो तुम्हाला. तर परत तुम्हाला जर खात्री करायची असेल तर फेरोमॅन ट्रॅप लावा. कामगंध सापळे जे आहेत ते जर आपण लावले, एका एकरात 5 लावले तर फारच उत्तम. नाही तर 1-2-3 जरी लावले तरी तुम्हाला त्यात ते पतंग जे आहेत, प्रौढ आपले नर पतंग जे आहेत ते अडकतील. तर हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आता आपल्याला ज्या ज्या पिकावर आळी येते अशा पिकांमध्ये एकतर प्रकाश साफळे जर तुम्ही लावू शकले लाईट ट्रॅप तर तो लावायचा, किंवा नाही तर दोन्ही पण आपल्याला करायचंच आहे. सरेंडर जे आहे याचा फवारा आपल्याला म्हणजे 7 तारखेला अमावस्या आहे, 8, 9, 10 हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे. या 3 दिवसात जर आपला सरेंडरचा फवारा झाला तर बऱ्यापैकी अंडे जे घातलेले पतंगांनी त्याला नियंत्रण आपण करू शकू. यातही 100% गॅरंटी मी देत नाही. जेवढे त्या संपर्कात येतील कीटकनाशकाच्या तेवढे त्याला कंट्रोल मिळेल. तर हे आपल्याला करायचं आहे. आता गुलाबी बोंडाळी, स्पेशली मी कापसाबद्दल जास्त चिंतित आहे ते गुलाबी बोंडाळी. तर याचा पतंग जो आहे हा अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री अंडे घालतो. त्या अंड्यातून 3ऱ्या दिवशीपासून आळी बाहेर पडणं सुरू होते. आळी साधारणतः जोपर्यंत बोंड लागलेलं नसतं तोपर्यंत फुलात वास्तव करते. फुलात आळी गेल्यानंतर ती फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या बंद करते वरतून. त्याला पक्ष्यानं खाऊ नये किंवा तुम्ही फवारलेलं औषध लागू नये म्हणून ते फूल बंद होते. त्याला डोमकळी म्हणतात. गुलाबाच्या कळीसारखी ती कळी असते. ती नंतर बोंड लागल्यानंतर बोंडात जाते. बोंडात गेल्यानंतर तुम्ही काही औषध वरतून फवारलं तर ती मरत नाही. ती तिच्या अवस्था बोंडातच जवळपास 4 अवस्था आहेत तिच्या, त्या बोंडात पूर्ण करते. त्यानंतर छिद्र करून ती खाली जमिनीत जाते. जमिनीत गेल्यानंतर कोशावस्थेत जाते. कोशामधून परत पतंग बाहेर पडतात.
परत अंडे घालतात. हा त्याचा जीवनक्रम आहे. त्यामुळं गुलाबी बोंडाईला जर नियंत्रित करायचं असेल, एक तर पतंगाला नियंत्रित करा किंवा अंड्याला नियंत्रित करा. नाही तर सुरुवातीला जेव्हा फुलं असतात तेव्हा प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही फार महत्त्वाची सूचना आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या शेतात गुलाबी बोंडाई येणार नाही किंवा शेजाऱ्याच्या याच्यात आहे आपल्या याच्यात नाही, तर आपण म्हणजे संभ्रमात आहात. कापूस उत्पादक प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडाई येणार हे मी प्रत्येक वेळेस सांगितलं आहे. कारण तिची प्रतिकारशक्ती एवढी वाढली आहे की ती बीटी जीनला काहीच मानत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात ती वाढली आहे. त्यामुळं लाईटची व्यवस्था असेल तर लाईट ट्रॅप लावा. अमावस्येनंतरचा पाते लागलेल्या पुढच्या कापसाला, पाते जर अजून लागलेले नसतील तर हा फवारा अमावस्येनंतरचा फवारा द्यायची गरज नाही. पण पाते लागले किंवा फुलं लागले किंवा बोंड लागले तर मग तुम्हाला हा अमावस्येनंतरचा फवारा 8, 9 किंवा 10 तारखेला आपला फवारा झालाच पाहिजे. हा फवारा द्या, लाईट ट्रॅप लावा. फेरोमोन ट्रॅपनं तुम्ही फक्त निरीक्षण करू शकता. आणि सगळ्यात अजून याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पहिली अवस्था जी आहे गुलाबी बोंडाईची, ती फुलात तुमच्या येणार आणि ते फुलं तोडून नष्ट करा किंवा गुलाबी बोंडाई त्यातली वेसा आणि तिला नष्ट करा. कारण पहिल्या स्टेजमध्ये ही जर आळी फुलातली जर जगली तर ही पुढे तिची 10 पट, 20 पट, 50 पट पैदासवार तिची वाढ होईल. त्यामुळे जर पहिली स्टेजच तुम्ही कंट्रोल केली तर नंतर जास्त प्रभाव तिचा राहणार नाही. तर या गोष्टी गुलाबी बोंडाईसाठी करायच्या आहे. आता कापसामध्ये जर आपल्याला आता बघा कापसामध्ये सध्या काय आहे, माव्याचा अटॅक बराच आहे. काळा मावा आहे, पिवळा मावा आहे. त्यानंतर काही ठिकाणी तुडतुडा आहे. काही ठिकाणी एकदम क्वचित ठिकाणी थ्रिप्ससुद्धा दिसायला लागलेला आहे. पाते लागले आहेत तर तुमचं पाते आळी ज्याला हेलिओसिस म्हणतो आपण ती आहे. आणि फुलं लागलेली असेल तर गुलाबी बोंडाईला सुद्धा सुरुवात झाली आहे. आता आपल्याला फवारा द्यायचा आहे 8, 9 किंवा 10 तारखेला आणि आज 2च तारीख आहे. मग समजा तुमच्या कापसावर माव्याचं प्रमाण जास्त असेल किंवा तुडतुड्याचं प्रमाण जास्त असेल किंवा आळीचं प्रमाण जास्त असेल तर 8 दिवस जर आपण थांबलो तर त्याचं प्रमाण जास्त, खूप जास्त वाढू शकतं आणि आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं कारण आज आम्हाला बरेच कॉल आले की नाही मावा थोडासा जास्त आहे तर आताच आम्हाला एक फवारा घ्यायचा आहे, परत अमावस्येनंतरचा फवारा घेऊ, तो नक्की घेणार तर तो नक्की घ्या. अमावस्येनंतरचा फवारा तर आपल्याला नक्की घ्यायचा आहे. पण सध्या जर जास्त आपल्या कापसावर मावा असेल जास्त, कारण आता वातावरण माव्यासाठी फेवरेबल अनुकूल आहे. म्हणजे झिमझिम पाऊस पडतो, ढगाळ वातावरण आहे, तर अशा वातावरणामध्ये मावा वाढतो. मावा तसाही एका फवाऱ्यात जात नाही. त्यासाठी फार खर्चिक औषधं वापरू नका. कोणतंही औषध फवारलं तर 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या वर तुम्हाला कंट्रोल मिळत नाही. त्यासाठी जर तुम्हाला आता माव्यासाठी औषध फवारायचं असेल किंवा तुडतुडा असेल किंवा आळी असेल किंवा तीनही असतील तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आता ताबडतोब जर फवारायचं असेल म्हणजे उद्या मंगळवार किंवा बुधवारी वगैरे जर फवारायचं असेल तर तुम्हाला एकदम कमी खर्चाचं औषध मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये तुमचा खर्चही कमी होईल आणि सगळ्याच किडी कंट्रोल होतील आणि नॉकडाऊन ताबडतोब तुम्हाला 3-4 तासामध्ये ती सगळी म्हणजे बरीच कीड कंट्रोल झालेली दिसेल. तर याच्यासाठी तुम्हाला जर अमावस्येच्या आधी फवारायचं आहे म्हणजे या 2-3 दिवसात फवारायचं असेल तर डिझायर हे आपलं बूस्टरचं डायमेथोएट आहे. याच्यात डायमेथोएट रोगर जे पूर्वी होतं ते का, कारण याची प्रतिकारशक्ती तुटली आहे. फक्त 30 मिली जरी वापरलं तर हे सिस्टिमिक म्हणून काम करतं, म्हणजे आंतरप्रवाही, स्पर्शविष, पोटविष तिन्ही प्रकारे काम करतं आणि स्वस्त. 30 मिलीचा खर्च तुमचा 16, 17, 18 रुपये पंपाला येईल. 16, 17 ते 18 रुपये बस. याच्यासोबत जर जास्त अटॅक असेल तर तुम्ही क्विनॉल-फॉस घ्या. क्विनॉल-फॉस हे सुद्धा फार जुनं कीटकनाशक आहे, अत्यंत प्रभावी. मी तर असं म्हणेल की सगळ्यात चांगलं कॉन्टॅक्ट पॉयझन. 20 मिली क्विनॉल-फॉस किंवा 30 मिली क्लोरोपायरीफॉस. क्लोरोपायरीफॉससुद्धा अत्यंत प्रभावी स्पर्शविष आहे. याचा खर्च येतो 10 रुपये पंप, 10-12 रुपये फार फार 2-3 रुपये इकडे तिकडे होतील. तर 10 ते 12 रुपये क्विनॉल-फॉस किंवा क्लोरोपायरीफॉसचा. आणि याच्यासोबत बेस स्टिकर नक्की वापरा. बेस स्टिकर आपलं परीसचं आहे. तर नॉन आयोनिक स्टिकर, बेस स्टिकर म्हणजे काय, नॉन आयोनिक स्टिकर आहे. ते औषधाला पसरवायचा, चिटकवायचं आणि आत शोषण्याचं काम करते. तर याचा खर्च येतो 8 रुपये प्रतिपंप. म्हणजे 16, 10, 8 असं 34 ते 35, 36 रुपये पंपाला खर्च येईल फक्त. पण यानं तुमचा सगळा
म्हणजे जवळपास सगळीच कीड, मावा असो, तुरतुडा असो, पांढरी माशी असो, आळी असो, गुलाबी बोंडाई असो, याला कंट्रोल मिळेल. पण हा फवारा केला म्हणजे अमावस्यानंतरचा फवारा करायचा नाही असं नाही. जर जास्त प्रमाणात कीड असेल तर हा फवारा तुम्ही आता द्या. आणि अमावस्यानंतरचा फवारा जो आहे तो 8, 9 किंवा 10 तारखेला आपल्याला द्यायचा आहे. आता त्याच्यात काय काय घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला म्हणजे औषधं टाकताना सुद्धा, टाकीत टाकताना सल्फा बूस्ट म्हणजे सल्फर WDG हे 20 ग्रॅम घ्यायचं आहे. पंपाचा खर्च येतो त्याचा 2.5 रुपये प्रति पंप. आता हे सल्फर काय काय काम करेल? सल्फर इथं पहिली गोष्ट म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य म्हणून काम करेल. दुसरी गोष्ट म्हणजे सल्फर हे थ्रिप्स किंवा रस शोषण करणारी जी कीड आहे ते इरिटेट होतात. सल्फर फवारलेल्या शेतात रस शोषक कीड जी आहे ती जास्त आवडीनं तिथं खात नाही, दुसरीकडे जातात. तिसरी गोष्ट, सल्फर हे तुमच्या सरेंडरला मदत करणार आहे. चौथी गोष्ट, सल्फर हे बुरशीनाशकसुद्धा आहे. पाचवी गोष्ट, सल्फर हे उत्तम कोळीनाशकसुद्धा आहे. काही ठिकाणी कापसावर कोळ्याचा सुद्धा अटॅक आहे. तर एवढे मोठे कामं हे सल्फर इथं करतं आहे. पण प्रत्येक फवारीत मी सल्फर सांगणार नाही, जिथं गरज आहे तिथेच. काही शेतकऱ्याला वाटतं की अरे 2.5 रुपये 3 रुपये पंपाला खर्च आहे फक्त, मग कोणत्या याच्यात टाकू, कोणत्या याच्यात नाही. जिथे गरज आहे आम्ही तिथे बरोबर सांगू. तर सल्फर घ्यायचं आहे तुम्हाला 20 ग्रॅम सल्फर WDG, सल्फा बूस्ट नावानं बूस्टरचं आहे. दुसरा घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे पाण्यात रिहांश हे घ्यायचं आहे तुम्हाला 20 मिली. रिहांशचा एका पंपाला खर्च येईल तुम्हाला 25-28 रुपये, 25 ते 30 रुपये रफ. 20 मिली रिहांश काय काम करेल? तिथे रस शोषण करणाऱ्या किडीचं उत्तम नियंत्रण, त्यातल्या त्यात माव्याचं उत्कृष्ट नियंत्रण करेल, तुडतुड्याचं सुद्धा उत्कृष्ट नियंत्रण करेल. त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे, मी हा मुद्दाम क्रम सांगितलं, या वेळेसपासून मी तुम्हाला औषधाचा क्रम सांगतोय. आधी सल्फर, नंतर रिहांश, नंतर सरेंडर. आता सरेंडरमध्ये काय आहे? प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन. प्रोफेनोफॉस काय आहे? हे उत्कृष्ट जगातलं सगळ्यात बेस्ट अंडीनाशक आहे. अंड्याचं नियंत्रण करेल. त्यानंतर प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन छोट्या आळीचं नियंत्रण करेल. रस शोषण करणाऱ्या किडीला सुद्धा नियंत्रण करायला ते मदत करेल. असे अनेक फायदे इथं तुमचे आहेत. आणि याच्यासोबत एक संजीवक तुम्हाला घ्यायचं आहे, ते म्हणजे झेप. आता झेप आधी जरी घेतलेलं असेल तरी घ्या. फक्त वाढ जर एकदम कमी असेल कापसाची तर मग तिथं झेपच्या ऐवजी तुम्ही तिथं टॉपअप घेऊ शकता. पण इथं संजीवक का घ्यायचं आहे? कारण प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन आणि हा जो फवारा आहे याच्यामुळं थोडंसं पानं कडक होऊ शकतात. कडक झाले तर फारसा फरक पडत नाही, काही त्यांना नुकसान होत नाही. पण आपल्याला पातेही लागले पाहिजे. जर वाढ बऱ्यापैकी असेल तर झेप घ्या, वाढ कमी असेल तर टॉपअप घ्या. तर असा हा फवारा तुम्हाला, त्याचा खर्च झेप जर घेतला तर 28 रुपये प्रतिपंप खर्च येईल. 70 ते 80 रुपयाचा एका पंपाचा खर्च आहे. सल्फर, रिहांश, सरेंडर, झेप. पण याच्यामध्ये काय काय कंट्रोल होईल? मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी, कोळी, अंडी, आळ्याची अंडी, छोट्या आळ्या, हे सगळं म्हणजे जे काय आहे सध्या कापसावर किंवा जे जास्ती भीती वाटते आपल्याला पुढे आळीची, हे सगळं नियंत्रण फक्त 70 ते 80 रुपये प्रतिपंपामध्ये आपलं नियोजन हे होईल. त्यामुळं हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हा फवारा घ्यायचा आहे. हे झालं कापसाचं. आता सोयाबीनबद्दल आपण येऊया. आता सगळेच पिकं जे आहेत हे जेव्हा फुलोरा अवस्थेमध्ये असतात किंवा भर जवानीमध्ये जेव्हा पीक असतं तेव्हा ते खूप शेतकऱ्याला आकर्षित करतं आणि त्यामुळं शेतकऱ्याचा खर्च वाढतो. फवारणीवरचा खर्च असेल, खतावरचा खर्च असेल. तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की पिकाचे बारीक निरीक्षण करा. त्या पिकाला मोहून, ते मोहनी टाकतो, आपल्या खेड्यामध्ये म्हणतात ना, मोहनी टाकली, जादू केली, तसं पीक आपल्यावर जादू करते. तर त्याच्या मोहनीला बळी पडू नका. जेवढा आपल्याला पाहिजे, मी आता प्रतिपंप खर्च यासाठी सांगितलं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही काही फवारा, ठीक आहे, माझं नका आहे, कोणाचंही आहे का, पण प्रतिपंप खर्च किती आला आणि त्याची परिणामकारकता काय आहे हे नक्की पहा. फक्त कापूस हिरवा झाला, फ्रेश वाटतोय म्हणजे चांगला रिझल्ट मिळाला असं नाही. कीड कोणती कंट्रोल झाली, रोग काय कंट्रोल झाला,
त्याचा आपल्याला प्रतिपंप खर्च किती आला, त्याचा फायदा किती दिवस राहिला, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं आहे. आता सोयाबीनवर येऊ. सोयाबीनवर नवीन संकट आलं आहे. मी टेलिग्रामवर सकाळीच फोटो आणि मेसेज पाठवले आणि त्यानंतर मग आम्हाला येणारे फोन जे आहेत ते सुद्धा वाटले. सोयाबीनवरचं आता खूप चांगलं सोयाबीन शेतकऱ्यांना दिसतं आहे, पण ते नवीन संकट जे आहे ते आहे मोझॅक व्हायरसचं. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात नाही आहे, काही ठिकाणी आहे. आता ते किती ठिकाणी ज्याच्या लक्षात आलं त्यांनी आम्हाला संपर्क केला. आम्ही आमच्या प्रतिनिधींना पाठवलं, ते पाहिलं, तिथे फोटो काढले, किती प्रमाण आहे ते तपासलं. शेतकऱ्यांनी फोटो आम्हाला पाठवले, त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी बोलले. मी सुद्धा अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बोललो. तर जो मोझॅक रोग आहे हा व्हायरस पसरवणारा रोग आहे, व्हायरसमुळं होणारा रोग आहे, विषाणूजन्य रोग आहे. याचं लक्षणं काय असतात तर जे पानं असतात, कवळे पानं, या कवळ्या पानाला घड्या पडल्यासारख्या किंवा फोड आल्यासारखे किंवा बेंडकेची पाट जशी असते बेंडकाची, असे खरबड खरबड पाट असल्यासारखे हे कवळे पानं आधी होतात. हिरवेपणा जास्त वाढतो त्यात. तर हे असे पानं जे आहेत, आज तुम्हाला 5-25 झाडं दिसले तर उद्या तुम्हाला लगेच 500 झाडं दिसतील, परवा 5000, तेरवा 50,000. म्हणजे असं 4-5 दिवसामध्येच हा इतक्या जोरात रोग पसरतो. आता हा व्हायरस आहे, विषाणूजन्य रोग आहे, त्यामुळं याच्यावर नियंत्रण काहीही नाही, याला नियंत्रण नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं, बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागात, अकोला जिल्ह्यातल्या काही भागात, अमरावती जिल्ह्यातल्या काही भागात मागच्या 3-4 वर्षापासून उडदावर मुगावर व्हायरस येतो आहे. तो येलो मोझॅक येतो काही ठिकाणी हा बेडक्या जो बुलढाणा जिल्ह्यातला शब्द आहे, बेडक्या व्हायरस. तर हा जो रोग आहे हा उडदा मुगावर जिथे आला तिथं त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. सोयाबीनवर मागच्या वर्षी फक्त खामगाव शेगाव तालुक्यामध्ये दिसला होता, बाकी ठिकाणी आढळला नव्हता. पण आता जे आम्हाला फोटो शेअर झाले किंवा आमच्या प्रतिनिधींनी जे जाऊन पाहिलं तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असा व्हायरस आढळला आहे. त्यामुळं आपल्याला फार काळजी घ्यावं लागेल. हा व्हायरस कसा असतो मी तुम्हाला सांगितलं, पानं रफ होतात, म्हणजे त्याला सुरकुत्या पडल्यासारख्या किंवा फोड आल्यासारखे, अनइव्हन जे प्लेन पान असतं ते प्लेन न राहता त्याला वेगळा आकार येतो, बारीक पान राहतं. तर याच्यासाठी काय काय काळजी घ्यायची ते लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा व्हायरस आहे, जगात याला औषध कुठं नाही आहे. मग हे थांबवायचं कसं तर बारीक निरीक्षण ठेवा, रोज शेतामध्ये लक्ष ठेवा. जर आपल्या शेतात असे पानं आढळले ते झाडं उपटून त्याला नष्ट करा, फक्त धुऱ्यावर उपटून टाकू नका. तर ते झाडं उपटा आणि त्याला पोत्यात किंवा गाडीत जमिनीत गाडून टाका, जाळून टाका, जमिनीत गाडा, काही करा. जर कमी प्रमाणात असेल तर सुरुवात झाल्याबरोबर, जास्त वाढल्यानंतर तुम्ही किती झाडं उपटणार आहे. मग एकदा वाढला तर त्याला कंट्रोल करता येत नाही. आता हा वाढतो कसा तर याला रस शोषण करणारी कीड जी असते, ती रस शोषण करणारी कीड या झाडावरची त्या झाडावर बसली की या झाडावरचा व्हायरस त्या झाडात जातो. म्हणजे रस शोषण करणारी कीड आणि बियाण्याद्वारे याचा प्रसार होतो. तर रस शोषण करणाऱ्या किडीला नियंत्रित करणे आणि याचा प्रादुर्भाव झाल्याबरोबर झाडं उपटून नष्ट करणे, या दोनच गोष्टी आपल्या हातात आहे. जर तो वाढला असेल तर फक्त वर्षाची इच्छा आहे, तोच आपलं म्हणजे किती प्रमाणात वाढला आहे आणि किती आहे. काही ठिकाणी आम्हाला असं आढळलं की 25% झाडांवर व्हायरस दिसतो आहे, कुठे 40% दिसतो आहे. तर हे फार धोक्याची घंटा आहे. आपल्याला ताबडतोब निरीक्षण करावं लागेल. सगळ्यांनी उद्या सकाळीच लवकर जाऊन शेतामध्ये पाहणी करा आणि फक्त उद्याच नाही तर इथून पुढे जेव्हाही जाल तर सोयाबीनच्या शेतामध्ये बारकाईने निरीक्षण करा. आणि हा जर व्हायरस असेल तर सुरुवात झाली असेल तर ताबडतोब ते झाडं उपटून नष्ट करा. आणि फवारणीमध्ये आपल्याला रस शोषण करणारी कीड कंट्रोल करायची, त्यासाठी कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे. आपण व्हायरससाठी दैवत सांगत असतो, पण हे दैवतसुद्धा या व्हायरसवर फारसं प्रभावी नाही. एकदमच क्वचित सुरुवात झाली असेल तरच तुम्ही दैवत वापरलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. नाही तर प्रमाण वाढलं तर दैवतचं सुद्धा याच्यावर परिणामकारकता नाही. एकदम सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करायचं असेल तर काही प्रमाणात दैवतचा आपल्याला आम्ही तरी शिफारस करत नाही. दैवत 25-30 मिली
काही शेतकऱ्यांनी फवारलं, त्यांना बऱ्यापैकी समाधान झालं. काही शेतकऱ्यांच्या शेतात वाढला होता व्हायरस, त्यांनी फवारलं, त्यांना 1%ही रिझल्ट मिळाला नाही. त्यामुळं मी त्याची शिफारस करत नाही. पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा एकदम सुरुवात असेल आणि आपण वापरलं तर तिथं काही फायदा होऊ शकतो, होईलच याची खात्री मी देत नाही. मग याला रोखायचं कसं? सुरुवात झाल्याबरोबर झाडं उपटून नष्ट करणे आणि रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण करणे, ह्या 2 गोष्टीच आपण कमी करू शकतो. आता सोयाबीनवर काय फवारायचं हे तर व्हायरसचं निरीक्षण करायचं, त्याला मी सांगतो. त्या फवारणीमध्येच त्याचं नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता जे वातावरण आहे सध्या जी परिस्थिती आहे ती ह्युमिड क्लायमेट आहे, म्हणजे आर्द्रता जास्त आहे. आणि जेव्हा आर्द्रता जास्त असते अशा वेळेस बुरशीजन्य रोगाचा प्रसार थोडासा जास्त होतो. कोरड्या हवामानामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रसार थोडा कमी होतो, आर्द्रतेमध्ये जास्त होतो. त्यामुळं सोयाबीनला साधारणतः 40 दिवसाच्या वरती जे सोयाबीन झालेलं आहे, 40-45 दिवसाच्या पुढचं जे सोयाबीन आहे, तर त्याच्यावर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. ते बुरशीनाशक आपण शिफारस केली आहे त्याची व्हीसल्फ. व्हीसल्फमध्ये आहे ट्युबिकोनॅझॉल अधिक सल्फर. ट्युबिकोनॅझॉल अधिक सल्फर हे घटक असलेलं व्हीसल्फ. तर टाकीत टाकताना सुद्धा आपल्याला आधी व्हीसल्फ टाकायचं आहे, त्याला विरघळून घ्यायचं आहे. 40 ग्रॅम व्हीसल्फ. आता याचा काय काय फायदा होतो? जे तुमच्या सोयाबीनवर येणारे रोग आहे, बुरशीजन्य रोग, कारण याच्यात सल्फरसुद्धा आहे, तर सल्फरचे जे फायदे व्हायचे ते होणारच. त्याला डार्क काळा रंग येईल, त्यानंतर अन्नद्रव्य त्याला सेकंडरी न्यूट्रिएंट मिळेल. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनवर लाल कोळीसुद्धा आहे, त्यालासुद्धा नियंत्रण बऱ्यापैकी होईल आणि बुरशीजन्य रोग हे तुमचे तिथे कंट्रोल होईल. त्यामुळे मी तुम्हाला आग्रहानं व्हीसल्फ का सांगतोय. तसे इतर पर्यायसुद्धा आहेत. तुम्ही तिथे सुकई म्हणजे हेक्झॅकोनाझॉल फवारू शकता 30 मिली, किंवा प्रोपिकोनॅझॉल आहे 20 मिली प्रोपिकोनॅझॉलसुद्धा फवारू शकता. पण मी तुम्हाला ट्युबिकोनॅझॉल अधिक सल्फर हे एकत्रित बुरशीनाशक सांगितले, याचे जास्त फायदे होतात म्हणून. तर 40-45 दिवसाच्या पुढच्या सोयाबीनला व्हीसल्फ घ्या 40 ग्रॅम. त्याच्यासोबत जर झाडं उपटून पहा, आपल्याला आधी झेनॉप फवारला असेल तर अडचण नाही, परतही फवारायला अडचण नाही तुम्हाला. 2 फवाऱ्यात 3 फवाऱ्यातही झेनॉप घेऊ शकता. पण जर आळी नसेल खोडात तर मग खर्च वाढवायचा कशाला? झेनॉपचा एका पंपाचा खर्च 15 मिली जर घेतलं तर 45 रुपये येतो. पण जर खोडामध्ये आळी नसेल तर मग तुम्ही तिथं इमानही घेऊ शकता. इमामॅक्टिन बेन्झोएट 10 ग्रॅम. इमानचा खर्च तुम्हाला 22 ते 20 रुपये येईल. झेनॉपचा खर्च तुम्हाला 45 रुपये येईल. तर जर खोडामध्ये आळी असेल तर झेनॉप तुम्ही रिपीट करू शकता. आधी घेतला असेल तरी परत घ्यायला हरकत नाही. पण जर खोडात आळी नसेल किंवा झेनॉप आत्ताच तुम्ही 10-12-15 दिवसापूर्वी घेतला असेल तर मग तुम्ही इमान जरी घेतलं तरी चालेल. इमान 10 ग्रॅम, इमामॅक्टिन बेन्झोएट 10 ग्रॅम. आता याच्यासोबत काय घ्यायचं ते फार महत्त्वाचं आहे. 8, 9 आणि 10 तारखेला जर तुमचा फवारा असेल सोयाबीनवर तर याच्यासोबत सरेंडर घ्या. 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट किंवा 10 ऑगस्टला फवारा असेल तर सरेंडर घ्या. पण त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर जर फवारा असेल तर या इमान किंवा तुमचं झेनॉपसोबत मग तुम्ही पांडा सुपर घ्या. पांडा सुपर म्हणजे क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन. सरेंडर म्हणजे प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन. तर पांडा सुपर म्हणजे सरेंडर कधी घ्यायचं? 8, 9, 10 तारखेला जर फवारा असेल तर सरेंडर घ्या. मग ते रस शोषण करणाऱ्या किडीलाही कंट्रोल करेल आणि जे अंडे आहेत आळीचे त्यालासुद्धा कंट्रोल करेल. पण त्याच्या व्यतिरिक्त दिवसात जर घेतलं तर मग तुम्ही पांडा सुपर घ्या. पांडा सुपर हे आळीलाही कंट्रोल करेल, गॅसेस ॲक्शनही आहे, रस शोषण करणाऱ्या किडीलाही कंट्रोल करेल. मात्र ते अंड्याला कंट्रोल करत नाही, म्हणून 8, 9, 10ला जर असेल तर सरेंडर, इतर वेळेत पांडा सुपर. तर हा फवारा तुम्ही सोयाबीनवर द्या. याचा खर्च, व्हीसल्फचा खर्च साधारणतः 20-22 रुपये प्रतिपंप आहे. 40 ग्रॅम घ्यायचं म्हणजे. जर झेनॉप घेतलं तर 45 रुपये प्रतिपंप. पण खोडात आळी नसेल तर मग हा खर्च करू नका. मग इमान घ्या 22-23 रुपये प्रतिपंप. आणि सरेंडर किंवा पांडा सुपर जर घेतलं तर 20 रुपये प्रतिपंप. आता याच्यात मी संजीवक सांगितलं नाही, याचं कारण जर तुम्हाला घ्यायचं, जर सगळी परिस्थिती चांगली असेल, बिलकुल व्हायरसही नाही आणि व्यवस्थित आहे सगळं, मग फुलं वाढवायची असेल तर तुम्ही झेप घेऊ शकता, किंवा झेप आधी घेतलेलं असेल तर गजब घेऊ शकता.
पण मी आता यात मुद्दाम सांगितलं नाही. याचं कारण मला थोडा खर्चावर नियंत्रण ठेवायचं. सोयाबीनवर जे आता संकट दिसतंय ते वाढायला नको. ते जर वाढलं नाही तर मग आपण जो उत्पादन वाढीसाठी जे लागतंय त्याचा खर्च आपण करू. पण मला थोडीशी भीती वाटायला लागली आता 3 दिवसापासून. मी भयंकर विचार करतोय, अत्यंत म्हणजे त्यातच मन इथून राहून तिकडेच चाललं आहे की बाबा हे जर वाढला जास्त तर काय होईल. तर त्यामुळं मग जर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही तिथे घेऊ शकता झेप 10 मिली किंवा गजब 20 मिली किंवा जास्त वाढ असेल. आता बघा, लिओसिनबद्दल मी सांगितलं तुम्हाला, 35 ते 40 दिवसाचं वय असेल तरच लिओसिन एकदाच 40 मिली. 40 दिवसाच्या नंतर 70 मिली जरी टाकलं तुम्ही तर ते सोयाबीन थांबणार नाही. आणि आता जे वाढायचं ते सोयाबीन वाढलं आहे. 52, 53, 55 दिवसापर्यंत सोयाबीन वाढतं. त्याच्यानंतर त्याची वाढ होत नाही. त्याच्या वाढीच्या फार मागं लागू नका. 35 ते 40 दिवसाच्या मध्ये किंवा 30 ते 40 दिवसाच्या मध्ये जर पीक असेल आणि जास्त वाढ असेल तरच लिओसिन फवारा. नाही तर झेपचा डोस तुम्ही डबल केला तरी त्याची वाढ थांबते. आणि तशी नाही जरी वापरलं तरी तुमचं 55 दिवसानंतर सोयाबीनची वाढ थांबते. त्या हिशोबानं तुम्ही नियोजन करा. चक्री भुंगा बऱ्याच ठिकाणी दिसतोय. जसं खोडमाशीची अळी खोड पोखरते तसं चक्री भुंग्याची अळीसुद्धा त्याचं तुम्हाला याच्या आधी बरेच वेळेस सांगितलेलं आहे. चक्री भुंगा फांदीला किंवा शेंड्याला 2 काप देतो. आपल्याला सरळ दिसतं ते रिंग दिसते आणि त्याच्यावरचं 2 काप दिलेले असतात आणि त्याच्यावरचा भाग तो वाळतो. काही ठिकाणून आम्हाला फोटो आले, जवळपास 25-30% झाडं इन्फेक्टेड आहे चक्री भुंग्यानं. आणि मग ते भुंगा जो आहे तो आपला ती प्रौढ जो आहे तो 3 छिद्र करतो. एका छिद्रात अंडे घालतो, अंड्यातून अळी बाहेर पडते आणि खोड पोखरत राहते. चक्री भुंगासुद्धा म्हणजे त्याची जी अळी आहे ती सुद्धा खोड पोखरते. खोड अळीची अळीसुद्धा खोड पोखरते. तर चक्री भुंग्यासाठी तुम्हाला किंवा खोड अळीसाठी तुम्हाला सांगितलं झेनॉप ते बेस्ट सोल्युशन आहे. किंवा मग तुम्हाला दुसरा पर्याय जो आहे तो तुम्हाला कोराजेन आहे. कोराजेनसुद्धा पानं खाणाऱ्या अळ्या आणि खोडातली अळी. झेनॉपसुद्धा पानं खाणाऱ्या अळ्या, खोडातली अळी. फक्त झेनॉपचा फायदा ॲडिशनल असा आहे की कोराजेनच्या खर्चाच्या अर्ध्या खर्चातच तुमचं झेनॉपचं तेवढं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं काम करते. पण तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही कोराजेनही फवारू शकता. मी काही आपल्या कंपनीचं झेनॉप आहे. झेनॉप म्हणजे इंडॉक्झिकार्प आहे. तुम्हाला पर्यायसुद्धा सांगतो. जर तुम्हाला झेनॉप नाहीच मिळालं तर घरडा कंपनीचं किंगडोक्सा नावानं आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि तो दोन्ही नाही मिळाले तर मग तुम्ही कोराजेनही घेऊ शकता, काही अडचण नाही. तर हे आपल्याला करायचं आहे. खर्च जास्त करू नका. सोयाबीनवर जे फवारे सांगितले ते अचूक करा. अमावस्येनंतरचा कापसाचा फवारा जो आहे त्यात बदल करू नका. आता इथं मी विद्राव्य खतसुद्धा सांगत नाही आहे तुमच्या सोयाबीनलासुद्धा. जर सगळी परिस्थिती चांगली असेल आणि शेवटचा फवारा असेल तर नंतर मग आपण बघू त्याला बी घ्यायचं का नाही. पण सध्या तरी मी यातला खर्च जास्त वाढवण्याच्या इच्छेमध्ये नाही आहे. त्यामुळे एवढं तुम्ही घेऊ शकता. सोयाबीनला त्यानंतर डवरणी जी आहे, फुलं लागेपर्यंत डवरणी करू शकता. फुलं लागल्यानंतर शक्यतो डवरणी टाळावी. कारण फूल लागल्यानंतर मुळं डवरणी केली, खोल डवरणी झाली तर मुळं तुटतात आणि फुलगळ होऊ शकते. त्यामुळं फुलं लागल्यानंतर डवरणी टाळा. जर फारच आवश्यक आहे आणि डवरणी नाही केली तर नुकसान होऊ शकतं तर डवरणी करू शकता. त्यानंतर तुरीमध्ये बऱ्याच ठिकाणी झाडं मरत आहेत. तर 2 प्रकारची मर आहे. एक जास्त पावसामुळं झालेली मर आणि दुसरी जमिनीतल्या बुरशीमुळं मुळं कुजल्यामुळं झालेली मर. तर आता सध्या जी मर दिसते त्यातली 90% कारण जे आहे ते जास्त पावसामुळं पाणी मुळांच्या कक्षेत जास्त झालं, हवा नव्हती आणि त्याच्यामुळं झाडं मरत आहेत. तर याला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे शेतात पाणी साचू न देणे. पाणी साचणाऱ्या शेतामध्ये बेडवर तूर लावणे किंवा पाणी धरून ठेवणारं शेत असेल सुपर फॉस्फेट फेकून देणे किंवा ड्रेंचिंग करणे. सल्फर रायझरचं ड्रेंचिंग सोबत त्याच्या 19-19 घेऊ शकता. 2 किलो सल्फर WDG, सल्फा बूस्ट, रायझर 2 लिटर आणि तुमचं 19-19-19 साधारणतः 5 किलो प्रति एकर याचं आळवणी करणे. हा एक साधा सोपा उपाय आहे. पानबसन जमीन असेल तर सुपर फॉस्फेट 1-2 बॅग फेका, तिथं वापसा लवकर येईल. तर बहुतांश ठिकाणी हीच अडचण आहे आणि त्यामुळं मग काही ठिकाणी तुरीची वाढसुद्धा खुंटली आहे.
पाहिजे तशी वाढ होत नाही, काही ठिकाणी पिवळ्या तुरी पडल्या आहेत. तर ते मी तुम्हाला सांगितलं की जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुरी जरा थोडंसं हळू वाढतात, जास्त मन लागत नाही आणि नंतर मग चांगल्या वाढतात. तुम्हाला भविष्यात येणारी जी उबळणं आहे, मर आहे, म्हणजे फुलं लागल्यापासून जे झाडं मरतात त्याला उबळणं म्हणतात, तूर उधळती म्हणतात, कोणी मर म्हणतात. तर अशा शेतकऱ्यांनी जर तुम्हाला पुढचं नुकसान टाळायचं असेल तर आताच आपल्याला जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आत्ताच ड्रेंचिंग किंवा शेणखतात किंवा मातीत मिसळून ते शेतात फेकून द्या. ड्रेंचिंग करताना पावडर फॉर्ममधलं जर ट्रायकोडर्मा असेल तर ते टाल्कम बेस असते, ते पूर्ण विरघळत नाही. त्याचा जो बेस असतो, बेस कॅरियर जे असतं, तर ते टाल्कम वरती तरंगतं, ते काढून घ्यायचं. ते कामाचं नाही आपल्या, ते बाजूला काढून घ्यायचं, नोझल काढायचं आणि एका एकरामध्ये 1 ते 2 किलो पडावं या पद्धतीनं टाकायचं. मग एका पंपाला तुम्हाला एका एकरात पंप किती पडतात त्या हिशोबानं एका एकरात 1 किलो टाकू शकता, 2 किलो टाकू शकता. तर ते जे विरघळवतो आपण, तो वरती एक थर येतो थोडासा टाल्कम म्हणजे पावडरचा, तर तो बाजूला करून टाकायचा. जो ट्रायकोडर्मा जीवाणू आहेत ते विरघळलेले असतात आणि नोझल काढून त्याचं ड्रेंचिंग करायचं. किंवा मग शेणखतात टाका, 4-5 दिवस ते शेणखतात मिक्स करून ठेवा आणि नंतर त्या तासात जे आहे तुरीच्या तासात ते शेणखतासोबत किंवा मातीसोबत मिक्स करून टाकून द्या. तर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे, हे सगळ्यात चांगला उपाय आहे. तुम्हाला रासायनिक बुरशीनाशकसुद्धा मी सांगू शकतो, आहे आपल्याकडं, आपल्याच कंपनीचं आहे, पिक्सल थायफेनॉट मिथाईल म्हणजे रोको किंवा पिक्सल. कॉपर ऑक्सीक्लोराईड याचंसुद्धा ड्रेंचिंग करू शकता. पण हे रासायनिक उपाय जे आहेत हे काही दिवसापर्यंत म्हणजे 7-8-10 दिवसापर्यंतच काम करतात. ट्रायकोडर्मा जर चांगल्या गुणवत्तेचा आणि फ्रेश असेल तर जास्त दिवस काम करतो. पण आता ट्रायकोडर्मा टाकलं म्हणजे एकही झाड मरणार नाही असंही नाही. त्या जमिनीत ट्रायकोडर्मा किती वाढतो त्याच्यावर सुद्धा आहे, त्या जमिनीत बुरशी किती आहे त्याच्यावर सुद्धा आहे. नाही तर तुम्ही मला उद्या म्हणू नका किंवा ट्रायकोडर्मा आम्ही ड्रेंचिंग केलं किंवा वापरलं पण झाडं मेले. हे होऊ शकतं, 100% कशाचीच गॅरंटी नाही आहे. फक्त एक गोष्ट आहे, चांगल्या गुणवत्तेचा फ्रेश ट्रायकोडर्मा जर वापरला तर जे मर लागून झाडं म्हणजे फ्युजेरियम विल्टमुळं मुळं सडून जे झाडं मरायचं प्रमाण आहे ते ट्रायकोडर्मा वापरल्यामुळं निश्चित कमी होईल. विरळणी मी सांगितलं 25-30 दिवसाच्या दरम्यान जास्त झाडं मोठे झाले आणि एकमेकात मुळं जर घुसले असतील तर विरळणी करू नका, मग राहू द्या. शेंडे खुडू शकता. 25 दिवसाला पहिली शेंडे खुडणी आहे, पण काही कारणानं उशीर झाला असेल तुमचा, 30 दिवस हो, 40, 45, 50 दिवस जरी झाले तरी हरकत नाही, खुडून टाका. आणि दुसरी शेंडे खुडणी त्याची त्यानंतर 25 दिवसानं. मग एखाद्या वेळेस जास्त उशीर झाला तर 3च्या ऐवजी 2च वेळेस शेंडे खुडणं होईल. पण तुम्ही खुडू शकता, काही हरकत नाही शेंडे खुडायला, फक्त जागा जर सोडलेली असेल तर. पण पारंपरिक पद्धतीनं 1.5 फुटावर जर सोयाबीन पेरलं असेल 12 इंचावर, 14 इंचावर, 16-18 इंचावर, तर त्यातल्या तुरीचे शेंडे आत्ताच खुडू नका. जेव्हा सोयाबीनची वाढ थांबेल तेव्हा मग खुडायचं असेल तर खुडा. पण जिथं जागा सोडलेली आहे तुम्ही, म्हणजे तुरीच्या बाजूचं एक सोयाबीनचं तास पेरलं नाही तर अशा ठिकाणी तुम्ही कधीही खुडू शकता. आणि दुसरी खुडणी जी आहे ती 25 दिवसानं करा. दुसऱ्या खुडणीला तुम्ही त्या मशीन जे आहे कटर मशीन त्याचा वापर करू शकता. कमी वाढ काही ठिकाणी आहे, तुरीची पिवळी पडलेली आहे, तर त्याला साधा आपला 19-19चा फवारा जरी दिला तर थोडीशी ती सुधरल. नाही तर वापसा झालेली असेल तर आंतरमशागत केलं तरी सुधरल. आणि खत तुम्हाला कोणतंही तुम्ही 2 महिन्यापर्यंत फॉस्फरस जास्त असलेलं खत DAP 12-32-16, 14-35-14, कमी वाढ असेल तर 20-20-0-13 हे पण देऊ शकता. तर हे झालं तुरीबद्दल. त्यानंतर मका, ज्वारी, बाजरी आणि तृणधान्य सिरियल्स ज्याला म्हणतो आपण, तर हे सिरियल्सवर मागच्या 3 वर्षापासून अमेरिकन फॉल आर्मीवर्म, लष्करी अळी हिचा अटॅक मोठ्या प्रमाणात येतो आहे. भयंकर जोरात वाढणारी आणि रातोरात 200, 300 किलोमीटर प्रवास करणारा पतंग अशी याची ओळख आहे. तर याचंसुद्धा एग लेईंग मोठ्या प्रमाणात हे अमावस्येला होणार. तर या पिकांवर सुद्धा त्यातल्या त्यात मक्यावर जास्त प्रमाणात आढळते हे अळी. तर याच्यावर सुद्धा तुम्ही सरेंडरचा फवारा देऊ शकता. याच्यासोबत गरज वाटली तुम्हाला तर रिफ्रेश वगैरे घ्या, नाही तर बाकी काही घ्यायची गरज नाही. स्पोडोप्टेरासुद्धा असते तुमच्या मक्यात, ज्वारीमध्ये. तर याला जर आता सध्याच अळी असेल तर मग झेनॉप पंडा सुपर
किंवा इमान अधिक पांडा सुपर 8, 9, 10 तारखेला जर फवारा झाला, आधीची आळी आहे आणि अंडेसुद्धा आहे, मग अशा वेळेस तुम्ही सरेंडर अधिक इमान घेऊ शकता आणि आधी आळी नसेल तर फक्त सरेंडर घेतलं तरी चालेल. त्यानंतर उडदावर सुद्धा हा व्हायरस जो आहे हा उडदावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे आणि उडदावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ट जो करपा आहे तो खूप ठिकाणी आहे. पानं लाल पडले, बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की हे काय झालं आहे, तर हा करपा आहे, रस्ट रोग आहे. याला रोखण्यासाठी व्हिसल बुरशीनाशक ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर व्हिसल 40 ग्रॅम किंवा Z78 तुम्ही तिथे घेऊ शकता, किंवा करप्याला रोखायला मँकोझेब आणि कार्बेंडायझिम साप किंवा व्हीम सुपर ते 30 ग्रॅम घेऊ शकता. पण त्यातल्या त्यात व्हिसल जे ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर हे योग्य राहील. व्हायरस जर असेल तर त्याला परत रस शोषण करणारी कीड नियंत्रित करा. याला उडदा व मुगावर मावासुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी, मग याला तुम्ही पांडा सुपर घ्या. 8, 9, 10ला जर फवारा असेल तर सरेंडर घ्या, नाही तर आधी असेल किंवा नंतर असेल तर पांडा सुपर घ्या आणि याच्यासोबत सल्फर घ्या. सल्फर तिन्ही पद्धतीनं काम करेल तुम्हाला. सल्फर 20-25 ग्रॅम, पांडा सुपर किंवा सरेंडर 30 मिली. आणि मग याच्यात जर मात्र याच्यात रस्ट असेल म्हणजे करपा जर जास्त असेल तर मग सल्फरच्या ऐवजी आपलं व्हिसल ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर असं घेऊ शकता. मुगावर कोणती स्टेज आहे त्यानुसार मावा जर जास्त असेल तर पांडा सुपर सरेंडरपैकी एक आणि त्यासोबत सल्फर घ्या. सल्फर हा तुमचा मुगावरचा दह्या जो आहे त्यालासुद्धा कंट्रोल करायला उपयोगी पडेल. हळदी पिवळ्या पडल्या आहेत, फेरसची कमतरता आहे, झिंक आणि फेरस 20-20 ग्रॅमचा फवारा प्रतिपंप, अर्धा किलोचं ड्रेंचिंग. हळदीला आणि अद्रकाला दोघांनाही ट्रायकोडर्माचं 2-2 महिन्यात एकदा ड्रेंचिंग आवश्यक आहे. त्यानंतर आपलं रायझर जे आहे रायझर लिक्विड ते एकरी 1.5 ते 2 लिटर. हुमणी अळीसाठी रिहांश अर्धा लिटर किंवा हुमणी अळीसाठी मेटॅरायझियम आणि बिव्हेरिया 1-1 किलो प्रति एकर याचं ड्रेंचिंग करा. जर हे मेटॅरायझियम बिव्हेरिया नाही मिळालं तर रिहांश अर्धा लिटर आणि पांडा सुपर 1 लिटर हे तुमचं कंदमाशी, त्यानंतर हुमणी अळी किंवा जमिनीतले जे त्रासदायक उपद्रवी कीड आहे याचं नियंत्रण करायला रिहांश आणि पांडा सुपर सोबत जर वापरलं तर मदत होईल. याच्यासोबत रायझर वापरलं तर रायझर हे जमिनीच्या आतल्या वाढणाऱ्या पिकांसाठी अमृत आहे, सगळ्यात बेस्ट ह्युमिक ॲसिड आहे, तर हे याचं करू शकता. हुमण्या अळीच्या नियंत्रणासाठी मी 2-3 पर्याय तुम्हाला सांगतो. दीर्घकालीन पीक असेल म्हणजे तुमचं हळद आहे, अद्रक आहे, ऊस आहे किंवा फळबाग आहे, तर अशा पिकामध्ये तुम्हाला जैविक कीटकनाशक मेटारायझियम 1 लिटर किंवा 1 किलो लिक्विड आणि पावडर दोन्ही फॉर्ममध्ये येतं ते, आणि सोबत बिव्हेरिया 1 लिटर किंवा 1 किलो प्रति एकरचं ड्रेंचिंग करणं हे जास्त फायद्याचं राहील. कारण जमिनीमध्ये ओलावा असल्या तर तो मल्टिप्लाय होईल तुम्हाला, पण लवकर आता ताबडतोब जर केलं तर त्याचा बिव्हेरिया आणि मेटॅरायझियमचा चांगला फायदा होईल. अजूनही माती खाते, काही प्रमाणात मुळं खाते, एकदा फक्त मुळं खायला लागली तर मग बिव्हेरिया आणि मेटॅरायझियमचा जास्त फायदा तुम्हाला होणार नाही. पण जर सोयाबीन आहे किंवा तुमचं उडीद मूग आहे किंवा कमी कालावधीचं पीक आहे तर याच्यावर एवढा खर्च आपल्याला करायला पुरत नाही. मग याच्यासाठी तुम्ही कार्टाप हायड्रोक्लोराईड 3 ते 4 किलो आणि ज्वारीचं पीठ 3 ते 4 किलो हे मिक्स करायचं आणि एका एकरात फेकून द्यायचं. ती अळी बाहेर येईल आणि ते पीठ खाईल आणि पिठासोबत कार्टाप असल्यामुळं ती मरून जाईल. तर या 3 पैकी जे तुम्हाला तर या पद्धतीनं हुमणी अळीचं नियंत्रण आपण करू शकतो.